नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. एवढंच नव्हे तर सततच्या पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. घरादारात पाणी आलं, त्यांचं पशुधन वाहून गेलं, काही प्रमाणात जीवितहानी झाली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दसरा झाला, आता दीपावली येते. प्रत्येक नागरिकांची, शेतकऱ्यांची अशी एक मागणी आहे, किमान आम्हाला दीपावलीच्या अगोदर तरी शासनानं झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी, अशी विनंती जनतेतून होत आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे. असं असताना शासनानं या पूर परिस्थितीमुळे जे जीवितहानी झाली, पशुधनाचं नुकसान झालं, घरादाराचं नुकसान झालं, अशासाठी काही विशिष्ट रक्कम मदत म्हणून घोषित केली आहे. त्यांचं लवकरच वाटपही होईल असं सांगितलं जातं. पण या संदर्भात शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना जे काही मदत घोषित केली आहे, जो शासनाचा आकडा आहे, त्याच्या बरोबरीनं मी देखील औसा विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना मदत देणार अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. नेमकी त्यांनी काय घोषणा केली ते आपण ऐकूयात. नमस्कार. एक महत्वाची घोषणा करण्यासाठी मी आज आपल्यासमोर येतोय. औसा विधानसभा मतदारसंघातील पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना, ज्यांचे पशुधन वाहून गेले त्या कुटुंबियांना, ज्यांच्या शेळ्या कोंबड्या वाहून गेलेत त्या गरिबांना, ज्यांची घरं पाण्यामध्ये आहेत किंवा पडलीत त्या पीडितांना एक दिलासा देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतोय. आपल्याला शासनाच्या माध्यमातून मदत मिळणारच आहे, पण मी तुमचा आमदार म्हणून मीही काही या ठिकाणी आपल्याला मदत करू इच्छितो. आमची एनजीओ क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि पुण्यातली अभय बुत्रा फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सरकारच्या बरोबरीने या पीडितांना मदत आपण या निमित्तानं करतोय. जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून 4 लाख रुपये प्रत्येकी मिळतात. त्यात आमच्या एनजीओकडून 4 लाख आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या म्हशी वाहून गेल्यात त्यांना 37,500 रुपये सरकारकडून मिळतात. त्यात आम्ही 37,500 ऍड करतोय. ज्यांची गायी वाहून गेल्यात त्यांना 37,500 सरकारकडून मिळतात. त्यात आमची तेवढेच ऍड करतोय. ज्यांचे वासरं वाहून गेलेत त्यांना 20,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मिळतात. त्यात आम्ही आमच्या एनजीओच्या माध्यमातून 20,000 ऍड करतोय. ज्यांच्या कोंबड्या वाहून गेल्यात त्यांना 100 रुपये सरकारकडून मिळतात. त्यात आम्ही आमचे 100 रुपये ऍड करतोय. ज्यांच्या शेळ्या वाहून गेल्यात त्यांना 4,000 रुपये सरकारकडून मिळतात. त्यात आम्ही आमचे 4,000 रुपये ऍड करतोय. ज्यांची घरं पाण्यामध्ये उभी आहेत किंवा पाण्यामध्ये घरं राहिलेली आहेत काही काळ, काही दिवस, त्यांना सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये मिळतात. त्यात आम्ही आमच्या एनजीओच्या माध्यमातून 10,000 रुपये त्याच पीडितांना देतोय. ज्यांची घरं पडली आहेत, काही ठिकाणी माळवत पडलंय, काही ठिकाणी भिंती पडल्यात, काही ठिकाणी भिंती खचल्यात, ज्यांच्या नोंदी सरकारकडे आहेत, ज्यांचे पंचनामा झालात त्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये मिळणार आहेत. त्यात आम्ही आमचे 4,000 रुपये ऍड करतोय. एकूणच हे सगळं करत असताना यामागे उद्देश हाच आहे की खरं म्हणजे शेतकऱ्यांचा बैल वाहून गेला तर त्याला 32,000 मिळतात. त्यात आम्ही आमचे 32 ऍड करतोय. पण 32,000 बैल येतो का तर येत नाही. शेतकऱ्यांना जर ही मदत मिळाली तर शेतकरी दिवाळी आली म्हणून पैसे खर्च करून टाकतील. माझी विनंती आहे की तुम्ही खर्चू नका. त्या 32 मध्ये आमचे 32 ऍड करतोय. एकूण 70,000 मध्ये चांगला बैल येऊ शकतो. म्हशीला जेवढे पैसे मिळतात शासनाचे तेवढे आम्ही ऍड करतोय. त्यातून तुम्ही म्हैस घ्या, गाईला गाय घ्या, शेळीला शेळी घ्या. आमची एकच विनंती आहे की शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई सरकार आणि आमदार तुमचा या दोघांच्या माध्यमातून भरपाई व्हावी म्हणून मी आपल्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे. आपण लवकरच आपल्या भागातील प्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे हितचिंतक असलेले किंवा शेतकरी सेवक असलेले उद्योजक बीबी ठोंबरे साहेब यांना बोलवून यांच्या हस्ते या सगळ्या पीडितांना चेक वाटप करणार आहोत. त्याचबरोबर दिवाळीसाठी फूड पॅकेट पण आपण तयार केलेली आहेत. फूड पॅकेट आणि चेक हे दोन्ही वस्तू बीबी ठोंबरे साहेबांच्या हस्ते आपल्याला मिळणार आहेत. लवकरच ह्या 8-10 दिवसामध्ये आपण एक कार्यक्रम अरेंज करतोय औशामध्ये. तुम्हाला शासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना ज्यांचे पंचनामे झालेत त्यांना शासनाकडून निमंत्रण येईल आणि ते निमंत्रण आल्यानंतर आपण यावं. एक विजय मंगल कार्यालयामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊन आपण एक या निमित्तानं आपल्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. छोटीशी गिफ्ट या निमित्तानं आपण देतोय. मला माहिती आहे हे नुकसान भरपूर येणार नाहीये.
तरी पण आम्ही हे नुकसान भरपाई करण्याचा एक प्रयत्न छोटासा करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपण औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, नागरिकांना मदतीची ही घोषणा केलेली आहे आणि लवकरच त्या कार्यक्रमाचं मदतीचं वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलेलं आहे. तसं पाहिलं असता शेतकऱ्याच्या झालेलं हे नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शासनानं त्या नुकसानीपोटी आता बैल वाहून गेला, म्हैस वाहून गेली, गाय वाहून गेली, जीवितहानी झाली, या प्रत्येकासाठी एक विशिष्ट रक्कम निश्चित केली आहे. तेवढी रक्कम हे औशाचे आमदार अभिमन्यू पवार त्यांचं एक क्रिएटिव्ह फाउंडेशन आहे आणि अभय भोतडा फाउंडेशन पुण्याचं जे आहे यांच्या माध्यमातून ही मदत केली जाणार आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. त्यांना तातडीनं मदत होणे हे गरजेचं आहे. तसं बघता मराठवाड्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी अर्थात आमदार हे प्रचंड गर्भ श्रीमंत असे आहेत. पिढ्यानपिढ्या अनेक घरामध्ये मंत्रिपदं आहेत, मुख्यमंत्री झालेले आहेत, सहकारी साखर कारखाने आहेत, बँका आहेत आणि इतर संस्था आहेत. शासनानं निश्चित केलेली मदत जी आहे, जो आकडा आहे त्याच्या कितीतरी पट हे आमदार शेतकऱ्यांना मदत देऊ शकतात एवढी त्यांची ऐपत आहे. अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असे आमदार आहेत. त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला मदत करण्याचं निश्चित केलं हे माहिती नाही. अर्थात ते कुठून पैसा निर्माण करतात हे या खोलातही आम्ही जाणार नाही. पण त्यांनी शासनाच्या बरोबरीनं आपल्या स्वतःच्या मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना मदत करण्याची जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेने मात्र अनेक आमदारांना, आम्ही असं म्हणत नाही की लातूर जिल्ह्यातीलच आमदारांना अडचणीत आणलं आहे, तर त्यांनी सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यातील सर्वच पक्षाच्या आमदारांना अडचणीत आणलेलं आहे. आता इतर सर्व आमदार अभिमन्यू पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे व्यक्तिशः नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणार की त्यांच्या बातम्या ऐकत किंवा काहीतरी नावं ठेवत बसून राहणार हे आता आपण पाहूयात.